नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सतीश गुट्टे, MD मेडिसिन, हृदयविकार, मधुमेह तज्ज्ञ. माझ्याकडे बरेच रुग्ण येतात. ते म्हणतात, सर मी तर आता काहीच खात नाही, खूप कमी केलं खाणं, तरी माझी शुगर वाढती आहे, तरी माझं वजन काही कमी होत नाही. बरं, मग मी त्यांना विचारलं की बाबा काय खाता? काही नाही सर, सकाळी 2 चपात्या, संध्याकाळी 1.5 भाकर आणि थोडा भात, बस दिवसभर बाकी काहीच खात नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो की 2 चपात्या जर खाल्ल्या तर त्यातून जेवढी ऊर्जा तयार होते, कॅलरीज, आणि त्याच्यासोबत परत एक्स्ट्रा गोष्टी पण आपण खात असतोच ना, ती कॅलरी जी तयार होते ती बर्न होण्यासाठी अपेक्षित आहे तुम्ही दिवसभर शारीरिक काम करणं किंवा वॉकिंग करणं. ओके, संध्याकाळी परत तुम्ही भाकरी खातायत आणि लगेच झोपतायत, तर ही तुमच्या कॅलरीज ज्या आहेत ह्या कुठं जाणार आहेत? म्हणजे तुमची कॅलरीजची रिक्वायरमेंट तेवढी नाही आहे, हेच आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, दिवसभर बसून असलेल्या व्यक्तीला खूप कमी कॅलरीज लागतात. आपला कॅलरीजचा कन्सेप्टमध्ये आपल्याला थोडा बदल करण्याची गरज आहे. मग आपल्याला एकतर असे फूड्स खावे लागतील. मी तर बरेच लोकांना सांगतो, त्यांना एक थाली देतो, त्यांना सांगतो की ह्याच्यात जेवढं मी दाखवले तेवढं भरपूर खा, आणि ह्याच्यात मी जे लाल रंगात दाखवले ते एकदम कमी खा. मग माझ्या खाण्यामध्ये जास्त मी खायला काय सांगतो, फळं खा, पालेभाज्या खा, थोड्या प्रमाणात प्रोटीन्स खा, मूग, मटकी खा, लागलं तर उकडलेली अंडी खा, आणि कमी काय खा तर भात कमी खा, भाकर कमी खा, किंवा पोळी पण कमी खा. बरेच रुग्ण मला होतं, मग आम्ही खायचं काय? बाकीच्या एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत ना, ते पण खाण्याचाच प्रकार आहे. चपाती भाकर ते खाल्लं म्हणजे जेवण झालं असं पण नाही आहे ना, हो ना. तर कॅलरी कमी असलेले फूड खाल्ले तरच तुमचं वजन कमी होईल, तरच तुम्हाला मधुमेह आटोक्यात येईल, आणि तरच तुम्हाला हृदयविकार होण्याचा धोका, BP वाढण्याचा धोका कमी होईल.